नाशिकमधून बातमी आहे। नाशिक शहरामध्ये रंगोत्सव रंगणार आहे। रहाड रंगोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, तर हुल्लडबाजांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। महिलांसाठी दामिनी पथक सज्ज करण्यात आलेलं आहे। शहरामध्ये 500 पोलिसांचा बंदोबस्तही करण्यात आलेला आहे। 35 ठिकाणी शॉवर, 2.5 किलोमीटर परिघामध्ये 7 रहाडी ठेवण्यात आलेल्या आहेत। जुने नाशिकमधून 14 तास वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे। सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत शालिमार, आर.के. पंचवटीतील बातमी नाशिकमधून। नाशिक शहरामध्ये रंगोत्सव रंगणार आहे। रहाड रंगोत्सवाची जय्यत तयारी त्या ठिकाणी सुरू आहे। हुल्लडबाजांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। महिलांसाठी दामिनी पथक सज्ज करण्यात आलेला आहे। शहरामध्ये 500 पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आलाय। नाशिकमध्ये रहाड रंगोत्सवाची धूम रंगणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, खरं तर नागपूर हिंसाचार झाल्यानंतर नाशिकमधल्या या रहाड रंगोत्सवाला कुठेतरी स्थगिती दिली होती, तो करू नये असं म्हणलं गेलं होतं, पण आता त्याचे स्थगिती उठवण्यात आलेली आहे आणि आज रहाड रंगोत्सव त्या ठिकाणी होतोय। कसं वातावरण आहे त्या ठिकाणचं? संपूर्ण नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्सव असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि विशेष करून नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाड रंगपंचमी खेळण्याची एक आगळीवेगळी परंपरा असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याची तयारी जी आहे ते आता पूर्णपणे हे झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। कलर गरम करून अशा पद्धतीनं हौदमध्ये असलेल्या पाण्यामध्ये ते कलर मिक्स केलं जातं आणि या हौदमध्ये उतरून जे आहे रंगपंचमी खेळण्याची एक आगळीवेगळी परंपरा हे नाशिकमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। संपूर्ण तयारी जी आहे ती आता झालेली आहे। अगदी काही वेळानंतर या संपूर्ण परिसरामध्ये विधिवत पूजा केली जाईल आणि त्यानंतर जे मानकरी असतात ते मानकरी आधी या जे हौदमध्ये जे उडी मारतात आणि रंगपंचमी खेळतात आणि त्यानंतर नागरिक सुद्धा या जे हौदमध्ये जे उडी मारून हे रंगपंचमी खेळतात। अशा पद्धतीचे 7 ते 8 जे राहडी आहेत ते नाशिकमध्ये असल्याचं आपल्याला एकूणच बघायला मिळतं। या संपूर्ण या रहाड रंगपंचमीची नेमकी काय परंपरा आहे या सगळ्या माहिती आपण इथल्या स्थानिक लोकांकडनं घेऊया। काय सांगाल, काय एकूणच या संपूर्ण परंपरा आहे? प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झाली पुरातन नगरी नाशिक। आपण जाणता आपण सगळीकडे बघतो आपण हा त्यापैकीच एक नाशिकच्या मानाचा विषय आहे। संपूर्ण देशात रंग होळीच्या दिवशी रंग खेळला जातो, होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळला जातो, पण नाशिक असं आहे की तो पंचमीला रंग खेळतो आणि रंग खेळतो म्हणजे तो हे मोठे मोठे पेशवेकालीन पाण्याचे हौद राहडी, त्याला आपण राहाड म्हणतो, अशा राहाडीमध्ये तो आपण रंग खेळतो। आपण बघतो की जी राहाड आहे पुरातन पेशवेकालीन राहाड ही साधारण 300 वर्षाची परंपरेची राहाड आहे। ही एका पाषाणातली राहाड आहे। इथलं जे पाषाण होतं तिला 6 फूट 15 बाय 15चा हे करून तो केलेला होता, पण दरवर्षी तो मातीने भरायचा आणि काढायचा। आता तो 60 वर्षामध्ये काढला गेला नाही, काय कारणास्तव आपण तो पहिल्यांदाच काढलेला आहे। मी सगळ्या नाशिककरांना विनंती करतो आपण त्याच्यामध्ये रंगात डुबण्याचा आस्वाद घ्यावा, त्याच्यात धप्पा मारा। एकूणच आपण बघतोय अशा पद्धतीची ही एक आगळीवेगळी आणि परंपरा नाशिकमध्ये आहे। अशा पद्धतीचे 7 ते 8 ज्या राहडी आहेत ते नाशिकमध्ये आहेत आणि याच राहाडमध्ये उतरून जे आहेत रंगपंचमी एकूणच खेळण्याची एक आगळीवेगळी परंपरा ही नाशिकमध्ये असल्याचं बघायला मिळतं। किरण, रंग गरम करण्यामागचं काय उद्दिष्ट आहे? खरं तर जे रंग आहे त्या रंग आधी गरम केला जातो आणि गरम केल्यानंतर या हौदमध्ये अशा पद्धतीनं पाण्यामध्ये मिश्रित केला जातो। आपण बघू शकतो अशा पद्धतीनं संपूर्ण जी तयारी आहे ती तयारी इथं केली जाते। खरं तर रंग गरम केल्यानंतर या पाणीमध्ये मिश्रित केल्यानंतर अशा पद्धतीची एक परंपरा आहे की ज्या उन्हाळ्यामध्ये जे आजार होतात ते आजार होत नाहीत अशा पद्धतीची धारणा इथल्या नागरिकांची आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं कलर जे आहे ते गरम करून वेगवेगळे कलर असतात आणि हे नैसर्गिक कलर असतात आणि असे नैसर्गिक कलर हे गरम करून अशा पद्धतीनं हौद हे खोदलं जातं आणि त्याच हौदमध्ये पाणी आणि कलर हे मिश्रित केलं जातं आणि त्यानंतर पेशवेकालीन हे रहाड आहेत आणि याच रहाडमध्ये नाशिककर हे रंगपंचमी खेळत असतात। अगदीच अगदीच। धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।